प्रभाग 31 मधील महिलांसाठी फुले या प्रेरणादायी चित्रपटाचे मोफत विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले। हा उपक्रम ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि निर्मल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक नागपूरच्या संस्थापक अध्यक्षा पूजा निर्मला प्रमोद मानमोडे आणि समाजसेविका रीमा चौधरी यांच्या पुढाकारातून साकार झाला। हे आयोजन शनिवार 31 मे रोजी संगम टॉकीज तिरंगा चौक येथे पार पडले। दुपारी 4 ते 6:30 या वेळेत झालेल्या या चित्रपट प्रदर्शनाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फुले या चित्रपटाचा लाभ घेतला। सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, महिला सबलीकरण आणि जातीय समतेसाठी आयुष्य वाहून घेणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झाला आहे। त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी यासाठी हा चित्रपट मोफत प्रदर्शनाचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमामध्ये महिलांसाठी केवळ मनोरंजन नव्हे तर सामाजिक संदेश आणि इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ओळख देण्याचा उद्देश होता। आयोजकांनी पुढील काळात असेच उपक्रम विविध भागांमध्ये राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। पिक्चर म्हणजे लेडीजचा आहे की नाही, त्याच्यामुळे जास्त चांगलं वाटते। आणि ते सावित्रीबाई फुलेचं यांचं माहीत पडते, म्हणजे माहिती येऊन राहिली। हे ते आपण त्यांना ओळखत नव्हतं, आता ह्या पिक्चरद्वारे आणि बाया एवढ्या सगळ्या येऊन खूप छान कार्यक्रम। आणि त्यात रोमा आणि दुसरी कोण पूजा यांचं खूप मोठं सहकार्य आहे हो त्यांच्यासाठी। हो, तुम्ही काय सांगाल? रोमा चौधरी आणि पूजा मानमोड यांनी दोघींनी प्रत्येक महिलांना सावित्रीबाई फुले यांचा पिक्चर बघावं असं वाटलं आणि तिने पुन्हा लेडीजला तयार केलं आणि पिक्चर बघायला आम्हाला इथे हजर केलं। आणि सावित्रीबाई फुले पिक्चर पाहून खूप चांगलं वाटेल, खूप दिवसानंतर सावित्रीबाईविषयी माहिती मिळेल, बस एवढंच सांगू। खऱ्या अर्थाने आज मी तुमच्यासमोर माझं प्रखरपणे मत मांडू शकते ते खरं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। आणि त्या पहिल्या शिक्षिका होत्या आणि त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचं महत्त्व हे पटवून दिलेलं आहे। आणि आज खऱ्या अर्थाने महिला सक्षम झालेली आहे तर ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। आणि त्यांना सोबत दिली ज्योतिबा फुले यांनी। त्याचमुळे त्यांचा इतिहास हा समाजातील सगळ्या महिलांना माहिती झाला पाहिजे, या अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की सगळ्या महिलांना किती महिला उत्सुकतेने याच्यात सहभागी झालेल्या आहेत आणि याचा आनंद सगळ्या महिला घेत आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी वंदना वनकर, सत्यशोधक महिला महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष। या ठिकाणी या संगम टॉकीच्या परिसरामध्ये जो फुलेंचा सिनेमा येतोय तर हा दाखवण्याचा मागे हा दृष्टिकोन आहे की या ज्या महिला आहेत सगळ्या पोटी वाचतील, सगळं वाचतील, परंतु महात्मा फुलेंनी आपल्यासाठी काय केलं किंवा सावित्रीबाईंनी आपल्यासाठी काय केलं हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला एकत्रित आणण्यासाठी रोमा आणि पूजा या दोघींनी एक उपक्रम राबवण्यासाठी आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कल सगळ्या महिलांना घेऊन हा एक उपक्रम त्यांनी आजचा राबवलेला। हा उत्कृष्ट उपक्रम आहे। हा दोघींनाही मी त्यांचं कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते, कारण की सावित्रीबाईंनी आज आम्ही जे एकत्रित आलोय, सावित्रीबाईंनी जे आपल्याला दिलं हे यांच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा संदेश आज या माध्यमाने जाणार आहे। म्हणून हा सुंदर परिसरामध्ये आपण हा सिनेमा आज दाखवतोय। धन्यवाद, थँक्यू।